नमस्कार, नादीप्स किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत। सध्या श्रावणचा महिना सुरू आहे आणि या महिन्यामध्ये वेगवेगळ्या पूजा वगैरे केल्या जातात, त्यामुळेच आपण प्रसादाच्या रेसिपी बघत आहोत। याआधी आपण प्रसादाच्या गोड शिऱ्याची रेसिपी बघितली आहे। आता आपण प्रसादासाठी नैवेद्यासाठी लागणारी तांदळाची गोड खीर बघणार आहोत। ही खीर अगदी रबडीसारखी बनते, खायला अप्रतिम, करायला अगदी सोपी आणि ती दिसायला तेवढी सुंदर। प्रसादासाठी तुम्ही ही आवर्जून बनवू शकता। अगदी रबडीसारखी चविष्ट खीर कमी साहित्यात आणि कमी वेळेत कशी बनवायची ते आपण ह्या रेसिपीमध्ये बघूया। चला तर अधिक वेळ न घेता रेसिपीला लगेच सुरुवात करूया। अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी नादीप्स किचनला सबस्क्राइब करा। तांदळाची खीर बनवण्यासाठी सगळ्यात आधी आपण गॅसवर कढई तापायला ठेवली आहे। त्यामध्ये मी 2 चमचे साजूक तूप टाकत आहे। हे तूप गरम झालं की यामध्ये आपण ड्रायफ्रूट टाकणार आहोत। इथे मी 7 ते 8 बदाम बारीक चिरून घेतले आहेत, तसेच काजूचे काप घेतले आहेत, ते पण 7 ते 8 काजूचे काप मी इथे घेतले आहे। हे थोडेसे आपल्याला फ्राय करून घ्यायचे आणि व्यवस्थित ते थोडे नॉर्मल गोल्डन ब्राउन झाले की त्यामध्ये आपण मनुके टाकणार आहोत। आधी आपल्याला मनुके टाकायचे नाही आणि ते फ्राय झाल्यानंतरच आपण मनुके टाकणार आहोत। इथे मी 10 ते 12 मनुके घेतलेले आहेत। हे मनुके पण आपल्याला हलकेसे फ्राय करून घ्यायचे। मनुके आधी टाकले की ते पटकन करपतात, त्यामुळे आपण शेवटी टाकलेले आहेत। ड्रायफ्रूट टाकणं पूर्णपणे ऑप्शनल आहे, पण ड्रायफ्रूटमुळे कुठलाही गोडाचा पदार्थ छान लागतो। आता याच कढईमध्ये त्याच तुपामध्ये मी 1 लिटर दूध टाकत आहे। इथे मी त्याच तुपामध्ये दूध टाकलं आहे, पण हे दूध मी आधी गरम करून घेतलं आहे। जर तुम्ही कच्चंच दूध गरम करण्यासाठी टाकणार असाल तर ते तुपामध्ये टाकू नका, नाहीतर ते फाटेल। इथे मी 5 चमचे तांदूळ घेतले आहेत, बारीक तांदूळ आपण जो खिचडीला वापरतो तो स्वच्छ धुवून 15 मिनिटं मी भिजत ठेवला होता आणि ते मी यामध्ये टाकत आहे। आता आपल्याला हे तांदूळ दुधामध्ये व्यवस्थित शिजून घ्यायचे आहे। तुम्ही खीर बनवताना तांदूळ आधी शिजून घेतले तरी चालेल, पण दुधामध्ये शिजलेल्या तांदळाची चव फार छान लागते। दुधाला उकळी फुटली, दूध थोडंसं आटलं की त्यामध्ये आपण फ्राय केलेले ड्रायफ्रूट टाकूया। यामध्ये मी 1 चमचा केसर आणि ड्रायफ्रूटची पावडर टाकत आहे। तुम्ही डायरेक्ट केसर टाकू शकता किंवा केसर टाकणं ऑप्शनल आहे, तुम्ही स्किप करू शकता। आता आपण ही खीर व्यवस्थित शिजून घेऊया। इथे मी गॅसची फ्लेम कमी केली आहे आणि असं अर्धवट झाकण ठेवलं आहे। शक्यतो झाकण नाही ठेवलं तरी चालेल, पण जर ठेवणारच असाल तर अशी वाफ रिलीज होईल त्या पद्धतीने ठेवा। झाकण ठेवून लो फ्लेमवर 5 ते 6 मिनिटं आपण तांदूळ व्यवस्थित दुधामध्ये शिजून घेतले आहे। आता आपण चेक करून बघूया की तांदूळ व्यवस्थित शिजला का। मी तुम्हाला चेक करून दाखवते। या पद्धतीने हातावर प्रेस करून बघायचा। इथे हा तांदूळ व्यवस्थित प्रॉपर शिजला आहे। आपण ही खीर आता घोटून घेऊया। खीर घोटल्यानंतर त्याला स्ट्रक्चर छान येतं आणि खीर चवीला सुद्धा छान लागते। खीर घोटल्यानंतर दाटसर मस्त रबडीसारखी छान बनते। पण जर तुम्हाला थोडी पातळ खीर हवी असेल तर आपण जे 1 लिटर दूध आधी टाकलं त्यातलंच पाव लिटर दूध बाजूला काढायचं आणि ते खीर होत आल्यानंतर खीरीच्या शेवटी टाकायचं, म्हणजे तुम्हाला हवी तशी खीर व्यवस्थित मिळेल। तसंही खीरीसाठी लागणारा सगळ्यात इम्पॉर्टंट पदार्थ आपण सर्वात शेवटी टाकत आहोत, ती म्हणजे साखर। साखर टाकल्यानंतर खीरीला अजून पाणी सुटेल। इथे मी 1 वाटी साखर टाकत आहे। साखर जर तुम्ही खीरीच्या सुरुवातीलाच टाकली किंवा तांदूळ टाकतानाच जर टाकली तर काय होतं की साखरेमुळे तांदूळ व्यवस्थित शिजत नाही, त्यामुळे साखर अशी शेवटी टाकायची। साखरेमध्ये व्यवस्थित खीर घोटून घ्यायची आणि त्यानंतर अजून 1 ते 2 मिनिटं खीर व्यवस्थित शिजवायची। तुम्ही पाहू शकता इथे मस्त रबडीसारखी खीर तयार आहे, व्यवस्थित असं स्ट्रक्चर आलं आहे। आता अजून 2 मिनिटं ही खीर आपण साखरेच्या पाण्यामध्ये व्यवस्थित शिजून घेऊया, म्हणजे तांदळाच्या प्रत्येक शीतामध्ये साखरेचा गोड फ्लेवर व्यवस्थित येईल। कढईच्या कडांना लागलेली दुधाची मलाई आपल्याला खिरीमध्ये व्यवस्थित मिक्स करायची। ती आपण चमच्याच्या साहाय्याने काढून घेऊया, म्हणजे ती खिरीमध्ये फार छान लागेल आणि खिरीची सुद्धा चव वाढेल। इथे आपली परफेक्ट अशी खीर तयार आहे, तुम्ही बघू शकता। व्यवस्थित एकदम दाटसर अशी मलाईदार आपली खीर तयार आहे। ही खीर खायला अप्रतिम लागेल। आता ह्या स्टेपला इथे मी गॅस बंद करत आहे। आपली खीर परफेक्ट अशी तयार आहे। खीर आपण लगेच सर्व करायला घेऊया। एकदम मस्त परफेक्ट। इथे मी गरमच खीर सर्व करत आहे। जर तुम्ही थोड्या वेळानंतर सर्व करणार असाल किंवा काही वेळानंतर खाणार असाल तर त्यावेळेस ही खीर गरम करावी, कारण खीर थंड झाल्यानंतर थोडी दाटसर बनते। किंवा आपण गव्हाच्या खिरीमध्ये ज्या पद्धतीने वरतून दूध ऍड करतो सर्व करताना, त्या पद्धतीने यामध्ये गरम दूध ऍड करा आणि नंतर ती सर्व करा, म्हणजे ती परफेक्ट लागेल। तर इथे तांदळाची परफेक्ट अशी खीर तयार आहे। तुम्ही पण ही रेसिपी
नक्की करून बघा आणि रेसिपी कशी झाली कमेंट्स करायला विसरू नका। नादीप्स किचनवर नवीन असाल तर नादीप्स किचनला सबस्क्राईब करा। धन्यवाद।